एकही डॉक्युमेंट मिस आणि ऍडमिशन सरळ कॅन्सल. जर स्टुडंटनी अरेंजमेंट प्रॉपर केली नसेल सिक्वेन्स वाईज आणि सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या जागी एका डॉक्युमेंट जागी दुसरं डॉक्युमेंट टाकलेलं असेल, जसं एक्झाम्पल मध्ये घ्या, तुमच्या सीईटीचे मार्कशीट अपलोड करायची आहे पण तुम्ही ऍडमिट कार्ड अपलोड केलंय, त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नसतंय आणि सोबतच त्याला एफिडेव्हिट वगैरे लागत असते, त्यामुळे ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम येत असतात आणि कॉलेजवाले ऍडमिशन घेत नसतात. किंवा बघा, जेव्हा तुमची अरेंजमेंट प्रॉपर नसेल आणि तुम्ही डॉक्युमेंट्स प्रॉपर देत नसाल कॉलेजवाल्यांना तर तुमचं ऍडमिशन होत नाही आणि जरी एकही डॉक्युमेंट मिस असलं त्या वेळेवर सुद्धा तर सरळ ऍडमिशन कॅन्सलच होतंय. तर ह्या मिस्टेक्स अवॉइड करायचं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला अरेंजमेंट सांगणार आहोत आम्ही, सोबतच जे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत तुम्हाला गरजेचे आहेत ते सांगणार आहोत आणि तुम्ही व्हेरिफिकेशनला टाकताना जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्या नावाने कोणत्या पीडीएफनी शेअर करणार ते सुद्धा सांगणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल. सोबतच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण जे नवीन व्हिडिओज असतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येतील. तर आता आपण बघूया पहिले जे अरेंजमेंट आहेत सिक्वेन्स वाईज जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते कसे करायचे आणि आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला स्टार्टिंगला ठेवायचे आणि एंडिंग पर्यंत कोणते डॉक्युमेंट ठेवायचे आहेत तर ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, फायनल अरेंजमेंट काय असू शकते तुमची. तुम्हाला राईट साईड लेफ्ट साईडला विजिबल होत असेल आणि राईट साईडला विजिबल होत असेल डॉक्युमेंट मॅन्डेटरी वाले आणि लेफ्ट साईडला फायनल अरेंजमेंट. तर बघा, आपण पहिले आधी बघणार आहोत फायनल अरेंजमेंट म्हणजे सिक्वेन्स कशी लावायची. आता पहिल्या सिक्वेन्स मध्ये पहिला डॉक्युमेंट काय असायचं तर तुम्ही ठेवू शकता MS नर्सिंग सीईटी 2026 अप्लिकेशन फॉर्म. आता तिथे 2025 लिहिलंय पण आता तुमची एक्झाम झालेली आहे 26ला, तर तुम्ही 26चा अप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही सीईटी नर्सिंगचे जे अप्लिकेशन फॉर्म भरलाय ते अप्लिकेशन फॉर्म आधी ठेवायची. त्यानंतर ऍडमिट कार्ड, त्यालाच म्हणतात हॉल तिकीट. तर तुम्ही जे ऍडमिट कार्ड यूज केलं आहे एक्झाम मध्ये ते ऍडमिट कार्ड सेकंड नंबरला ठेवायचं. त्यानंतर जे MS नर्सिंग सीईटी 2026 स्कोर कार्ड आहे, स्कोर कार्ड मध्येच रिझल्ट तुमचं जिथे तुमचे पर्सेंटाईल विजिबल असतील प्रॉपर त्याचे जे प्रिंट आहे ती थर्ड नंबरला ठेवायची आहे. चौथा आयडी प्रूफ. आता आयडी प्रूफ म्हणजे काय तर आयडी प्रूफ म्हणजे बघा तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सोबत वोटर आयडी. जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स आणि जर तुमचा पासपोर्ट असेल तर पासपोर्ट. यामधून तुम्ही कोणताही आयडी प्रूफ तुमच्याकडे ठेवू शकता. युजली सगळे स्टुडंट आधार कार्ड हे ठेवतात आणि बाकी जे तुमचे आयडी प्रूफ असतील तेही ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर बघा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजेच काय तर आपलं जे व्हॅलिड आहे पासपोर्ट. आता पासपोर्ट आता असेल तर ठीक, नाहीतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागते. त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट. तर डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागत असते. सोबतच HSC आणि SSCच्या मार्कशीट. आता SSC ची मार्कशीट आधी लावायची. आता SSC म्हणजे काय तर 10th मार्कशीट. आता मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट मध्ये डिफरन्स समजून घ्या. मार्कशीट मध्ये फक्त तुमचे मार्क्स आणि पर्सेंटाईल विजिबल असतात, सॉरी मार्क्स आणि पर्सेंटेज. आणि त्याच्यानंतर पासिंग सर्टिफिकेट मध्ये काय होत असते तर डेट ऑफ बर्थ ही ऍड असते. पासिंग सर्टिफिकेट मध्ये डेट ऑफ बर्थ ही ऍड असल्यामुळे त्याला पासिंग सर्टिफिकेट असं म्हणलं जाते. तर आधी लावायची SSC ची 10th मार्कशीट, त्यानंतर SSC ची पासिंग सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर HSC. आता HSC म्हणजे काय 12th. आता 12th ची मार्कशीट लावायची आणि त्यानंतर HSC ची पासिंग सर्टिफिकेट. जरी 12th ची पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही आपल्याकडे ठेवू शकता प्रूफ म्हणून, किंवा तुम्हाला अपलोडिंगला तर लागत नाही पासिंग सर्टिफिकेट तर सुद्धा जेव्हा कॉलेजमधून तुम्ही आणत असाल तेव्हा तुम्ही पासिंग सर्टिफिकेट आपल्याकडे ठेवायची. जरी मागितले कॉलेजवाल्यांनी तर द्यायचं, नाहीतर असू द्यायची. त्यानंतर बघा मेडिकल सर्टिफिकेट. तर आता मेडिकल सर्टिफिकेट मध्ये बघा फिटनेस सर्टिफिकेट म्हणलं जाते याला. त्याला एनेक्स्टर L किंवा H. आता जरी तुमच्या मागल्या वर्षी बघितलं असेल तर लिहिलं होतं L मागितलं होतं पण एक्सेप्ट कॉलेजवाल्यांनी H केलं होतं. तर आता तुम्हाला जे ऍडमिशन ब्राउचरला तुम्हाला येईल एनेक्स्टर H येईल किंवा एनेक्स्टर L येईल. तर ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. जे सर्टिफिकेट असेल आपला मेडिकल फिटनेसचा ते आम्ही ग्रुपला पाठवून देऊ. त्यासाठी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि त्याच्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट. आता ज्यांना कास्ट सर्टिफिकेट असेल ते त्यांनी कास्ट सर्टिफिकेट लावायची. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. आता स्टुडंटला आता काही स्टुडंटची कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्याची जे आपली पावती आहे ती लावू शकता, कारण काही वेळ 3 ते 4 महिने अशी काहीतरी वेळ दिली असते तुम्हाला कॉलेजकडून. त्या वेळेमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करावं लागते, पण ऍटलीस्ट पावती तरी तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट OBC, NT, SBC आणि SEBC ह्या कॅटेगरीच्या स्टुडंटला लागत असते. तर ह्या स्टुडंटच्या कॅटेगरीनी आपली जे 2027 पर्यंतची व्हॅलिड असेल नॉन क्रिमिलियर ती नॉन क्रिमिलियर ठेवायची. आणि ज्यांनी कोणी नॉन क्रिमिलियर अजून बनवली नसेल तर लवकरात लवकर नॉन क्रिमिलियर बनवून घ्या. त्यानंतर EWS सर्टिफिकेट. जे स्टुडंट आहेत EWS वाले
त्यांनी ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं. आता नवीन पॅटर्न मध्ये ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आलंय तर ते चेक करून घ्या. कोणतं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागत असेल ते बनवून घ्या. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन सर्टिफिकेट, जरी स्टुडंट कोणत्या दुसऱ्या सर्टिफिकेट म्हणजे आपले जे स्पेशल रिझर्वेशन मधून असतील, जरी पीडब्ल्यूडी असेल, डिफेन्स वाले असतील किंवा ऑर्फन असतील, त्यांना सर्टिफिकेट सुद्धा लागतात जरी असेल अप्लिकेबल तर. आणि त्याच्यानंतर बघा मायनॉरिटी डॉक्युमेंट्स, जर रिलिजियस आणि काही स्टुडंट हिंदू असतात, आता हिंदूला तर हे डॉक्युमेंट्स लागतात, पण जे मुस्लिम असतात त्यांची मायनॉरिटी सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स लागत असते. सोबतच जे ख्रिश्चन आहे त्यांचे सुद्धा लागत असतात. आणि लास्टला बघा अटेम्प्ट म्हणजेच गॅप सर्टिफिकेट, जरी तुम्ही 12वी नंतर तुमचे 1 या 2 वर्ष गॅप असेल तर डॉक्युमेंट्स मध्ये गॅप सर्टिफिकेट सुद्धा लागत असते. तर हे होते आपले 18 डॉक्युमेंट. ह्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स लावायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही ऍडमिशनला जाल त्या वेळेवर तुम्हाला ह्याच अरेंजमेंटमध्ये कॉलेजला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. त्याच्यासाठी हेच अरेंजमेंट लक्षात घ्या. जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि त्याच्या आधी बघा, आता जरी तुम्हाला प्रॉब्लेम जात असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट गायडन्स मध्ये काउन्सिलिंग जॉईन करणं आहे. तर काउन्सिलिंग कुठे जॉईन करायची त्याबद्दल आता आपण बघणार आहोत. बघूया, ज्यांनी कुणी एमएस नर्सिंगची पेड काउन्सिलिंग जॉईन नाही केली असेल तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला तर आताच जॉईन करा. कारण जे बेस्ट गायडन्स आहे ऍडमिशन रिगार्डिंग आणि तुमचे डाऊट सॉल्व्हिंगसाठी द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स हे तत्पर आहे तुम्हाला लवकरात लवकर डाऊट्स क्लिअर करण्यासाठी. तर ज्यांना कुणाला बीएससी नर्सिंग, जीएनएम, एएनएम हे कोर्स करायचे असतील त्यांनी आताच आपले पेड काउन्सिलिंगला जॉईन करा. कारण महाराष्ट्रातली नंबर वाईज जे काउन्सिलिंग आहे ती आपलीच आहे, द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. तर आताच जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्समध्ये तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळू शकतात तर बघा, जे करिअर आहे तुमचं पर्सनलाइज ते गायडन्स मिळून जाईल. त्यानंतर तुमच्या कॅप रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग हे सगळं आपण करून देणार आहोत. सोबतच जे कोर्स आणि कॉलेज सिलेक्शन गायडन्स आहे ते सुद्धा आम्ही करून देणार आहोत. कारण तुम्हाला वेळेवर समजत नसते कोणते कॉलेज जॉईन करायचे आणि कोणते कोर्स जॉईन करायचे, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आम्ही ते सगळं करून देतो. बेस्ट फिट कॉलेज म्हणजे तुमची प्रोफाईल, बजेट आणि लोकेशन अकॉर्डिंग आम्ही कॉलेज सिलेक्ट करून देत असतो. तुमचे जेवढे पर्सेंटाईल असतील त्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या पर्सेंटाईल मध्ये बेस्ट कॉलेज मिळवून देत असतो. तर बघा, चॉईस फिलिंगसाठी अजून सुद्धा सपोर्ट करत असतो. जेवढे तुमचे राऊंड असतील कॅप राऊंड, तितक्या कॅप राऊंड मध्ये चॉईस फिलिंगसाठी सपोर्ट करतो. सीट अलॉटमेंट झाली की नाही किंवा ऍडमिशन सपोर्ट असेल ते सगळं करून देत असतो आम्ही. आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा करून देत असतो. त्याच्यानंतर बघा, जे तुमच्या मॉपअप राऊंड असतील किंवा इन्स्टिट्यूट राऊंड असतील, तुम्हाला तिथे सुद्धा जायचं असेल तिथे पण गायडन्स देत असतो द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. आणि लास्टला म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं तर आम्ही तुम्हाला तिथे न सोडता आम्ही तुमच्या ऍटलीस्ट लास्ट डिग्री पर्यंत तरी तुम्हाला सपोर्ट करत असतो. कारण तुमची डिग्री निघाल्यानंतरच आम्हाला माहिती पडते की खरंच आमचा स्टुडंट निघाला आहे, डिग्री झालेली आहे. तर ज्यांना कुणाला आताच जॉईन करायचं असेल आमची द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंग तर आताच जॉईन करा. कारण जे मागल्या वर्षी होतं तिथे 120+ स्टुडंटचं आम्ही ऍडमिशन करून दिलं होतं. हे फक्त इथे ऑफिशियली दाखवलं गेलं आहे, अनऑफिशियली आम्ही इथे काही स्टुडंट दिलेले नाहीत, म्हणजे इथे डाटा विजिबल नाही केलाय. तर 120+ स्टुडंटचं ऍडमिशन करून दिलं आहोत. आणि त्याच्यामधून 43 स्टुडंट असे गव्हर्नमेंटला गेले आणि 77 स्टुडंट असे सेमी गव्हर्नमेंट किंवा टॉपच्या प्रायव्हेटला गेले आहेत. तर ज्यांना कुणाला ड्रीम अचिव्हर्सची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या गेल्या स्क्रीनवरचे नंबर तुम्ही आताच तिथे मेसेज करू शकता, डीएम करू शकता. सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला नंबर मिळून जातील, तिथे जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आणि द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंगची फीस फक्त 2499 आहे. तर ह्या 2499 मध्ये तुम्हाला एवढे सारे फीचर्स कोणीही काउन्सिलिंग देत नसते. जरी तुम्हाला दुसरी काउन्सिलिंग देत असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता, पण आपल्यासारखी काउन्सिलिंग कोणीच करत नाही आणि इतके फीचर्स कोणी देत नाही. लास्ट टिल डिग्री पर्यंत कोणी सपोर्ट करत नाही, पण द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स ही तुम्हाला लास्ट डिग्री पर्यंत सपोर्ट करत असते. तर आता जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची काउन्सिलिंग. आता बघा, मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स. आता मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स म्हणजे काय, सगळ्या स्टुडंटला लागणारे ऑल डॉक्युमेंट्स. आता ऑल स्टुडंट आहेत, कोणत्याही कॅटेगरीचे असो त्या स्टुडंटला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते, तर त्या स्टुडंटला बघा एमएस नर्सिंग सीईटीचा 2026चा अप्लिकेशन फॉर्म. आता अप्लिकेशन फॉर्म नंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड लागेल, सगळ्या स्टुडंटला म्हणत आम्ही. तर लक्षात घ्या, एमएस नर्सिंगचा सीईटीचा अप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्ड. त्यानंतर बघा, एमएस नर्सिंग सीईटीचा स्कोर कार्ड म्हणजेच रिझल्ट, आयडी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यामधून कोणताही असू शकते आणि वोटर आयडी सुद्धा असू शकते तरीही चालेल. त्यानंतर नॅशनली प्रूफ. आता नॅशनली प्रूफ म्हणजे काय तर बघा, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजेच आता तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट पण देऊ शकता तुमचं, किंवा इंडियन व्हॅलिड पासपोर्ट. आता पासपोर्ट असेल तर पासपोर्ट पण देऊ शकता, पण मोस्टली सगळे स्टुडंट लिव्हिंग सर्टिफिकेट द्यायचा म्हणजेच आपला टीसी म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा, डोमेसियल सर्टिफिकेट. आता डोमेसियल सर्टिफिकेट आता माहितीच आहे सगळं, डोमेसाईल म्हणतात. तर डोमेसाईल सर्टिफिकेट लागत असते सगळ्या स्टुडंटला. सोबतच एसएससीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट म्हणजे 10th स्टँडर्ड जे मार्कशीट आहे ती सुद्धा, आणि त्याच्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ असलेली पासिंग सर्टिफिकेट ती सुद्धा लागत असते. त्यानंतर एचएससी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट. आता एचएससी म्हणजे 12th ची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट. तर पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे ठेवा, जरी कॉलेजवाले मागितले तर द्या.
त्यानंतर बघा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता मेडिकल सर्टिफिकेट कुठून घ्यायचं, आता तुम्हाला एनेक्स्टर H किंवा L आम्ही सांगणार आहोत. त्यानंतर तुम्ही जे तुमच्या जवळचे MBBS डॉक्टर असेल मानलेले, ज्यांची डिग्री सर्टिफाईड असेल, त्यांच्याकडून जाऊन चेक करून घ्यायचे सगळे फिटनेस आणि त्यांची साईन आणि सिक्का घ्यायची असते. तर हे डॉक्युमेंट्स होते ऑल मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स सगळ्या स्टुडंटसाठी. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत सगळ्या स्टुडंटला. आधी मी अरेंजमेंट सांगितलं, त्या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स ठेवायचे. त्यानंतर हे स्टुडंट सगळे जे आहेत त्यांनी सगळे हे डॉक्युमेंट ठेवायचे. त्यानंतर बघा जे कॅटेगरी वाईज आहेत ऍडिशनल डॉक्युमेंट्स काय ठेवायचे. आता मोस्टली कॅटेगरी वाईज स्टुडंट आहेत, तर कॅटेगरी वाईज स्टुडंटला सर्टिफिकेट असतात वेगळे किंवा वेगळे डॉक्युमेंट्स असतात. त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील. आता बघा SC वाले स्टुडंटला वेगळे लागतात काही, जे ST आहे, OBC आहे, SBC आहे, किंवा SEBC आहे, हे सगळ्या स्टुडंटला वेगळे वेगळे डॉक्युमेंट्स लागत असतात. तर ते डॉक्युमेंट्स कोणते. आता तर बघा कास्ट सर्टिफिकेट लागत असते. आता कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच काय, तर जे अशी डॉक्युमेंट ज्याच्यावर तुमची कास्ट मे बी अशी व्हॅलिड राहते, जे कास्ट विजिबल असेल आणि कास्ट तुमची कोणती आहे ते सांगत असते. तर कास्ट सर्टिफिकेट कोणाकोणाला लागत असते, तर SC वाल्या स्टुडंटला, ST वाल्या स्टुडंटला, OBC वाले स्टुडंट, EWS वाले स्टुडंट, NT स्टुडंट, SBC स्टुडंट आणि SEBC स्टुडंट, अशा जे इतके कॅटेगरी वाले स्टुडंट आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट ही लागत असते. त्यानंतर बघा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कोणाला लागत असते, ऑफिशियली व्हेरीफाईड कॉम्पिटेंट ऑथॉरिटी, म्हणजे जे कास्ट व्हॅलिडिटी. आता काही स्टुडंटला SC ला लागत नसते, सॉरी, कास्ट व्हॅलिडिटी ऑलमोस्ट लोकांना लागत असते. आणि जे आपले कॅटेगरी वाले स्टुडंट आहेत त्यांना ऑलमोस्टला लागते. त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर कोणाकोणासाठी मॅन्डेटरी असते, तर SC ला किंवा ST ला लागत नसते. तर बघा जे OBC वाले स्टुडंट आहेत, NT, SBC आणि SEBC, हे 4 कॅटेगरी वाल्या स्टुडंटला नॉन क्रिमिलियर ही लागत असते. नॉन क्रिमिलियर कधीपर्यंत व्हॅलिड पाहिजे, तर 2027 पर्यंतची 2027 पर्यंतची व्हॅलिड नॉन क्रिमिलियर पाहिजे. जरी नॉन क्रिमिलियर नाही असेल तर लवकरात लवकर बनवा. सोबतच EWS सर्टिफिकेट. आता जे EWS कॅटेगरी वाले स्टुडंट आहेत त्यांनी EWS सर्टिफिकेट बनवून घ्यायचं, कारण EWS सर्टिफिकेट नाही असेल तर तुम्हाला जे स्कॉलरशिप आहे त्यांना सरळ ओपन मधून ऍडमिशन होते आणि स्कॉलरशिप मिळत नसते. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत तुम्हाला कॅटेगरी वाल्या स्टुडंटला, कारण हे डॉक्युमेंट तुम्हाला प्रूफ करतात की तुम्ही कॅटेगरी वाले स्टुडंट आहात आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यात हेल्प होते. त्यानंतर बघा स्पेशल रिझर्वेशन आणि जे मायनॉरिटीज आहेत. आता मायनॉरिटी मध्ये कोण कोण येतात, जे मुस्लिम आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, गुजराती, सिंधी आहेत, अजून PWD कॅन्डिडेट आहेत, ऑर्फन आहेत, हे सगळे काय आहेत तर स्पेशल रिझर्वेशन आणि मायनॉरिटीचे स्टुडंट असतात. तर बघा डिफेन्स कॅटेगरी वाल्या स्टुडंटसाठी काय लागतंय, तर डिफेन्स कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी डिफेन्स सर्टिफिकेट लागतंय, सोबत एनेक्स्टर E लागत असते. लक्षात घ्या, डिफेन्स कॅटेगरी वाले स्टुडंट कोणी असाल तर लक्षात डिफेन्स सर्टिफिकेट सोबतच एनेक्स्टर E लागेल तुम्हाला. जरी PWD वाले स्टुडंट असेल, आता PWD म्हणजे काय तर अपंग, ज्यांना PWDच्या सर्टिफिकेट असेल, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पाहिजे त्यांना, जे की मान्यता असेल गव्हर्नमेंट थ्रू, आणि त्यांना एनेक्स्टर F लागत असते सोबतच. तर बघा त्याच्यानंतर ऑर्फन वाले कॅटेगरी वाले स्टुडंट असेल, जर ज्यांचे ऑर्फन असेल त्याला ऑर्फनच्या सर्टिफिकेट लागत असते आणि एनेक्स्टर N लागत असते सोबतच. आता बघा मुस्लिम असेल, जैन असेल किंवा ख्रिश्चन मायनॉरिटीचे स्टुडंट असतील. आता ख्रिश्चन, मुस्लिम, जैन हे असे काही स्पेशल कॉलेजेस पण आहेत आणि तुम्हाला ऍडमिशन घेताना प्रॉपर प्रिफरन्स फिलिंग करायची आहे. प्रॉपर प्रिफरन्स फिलिंग करताना तुम्हाला जरी तुम्ही मायनॉरिटीचे कॉलेज टाकत असाल तर तुमचे चान्सेस आहेत की त्या कॉलेजला लवकर लवकर ऍडमिशन मिळेल. त्याला बघा लिव्हिंग सर्टिफिकेट लागत असते आणि रिलिजियस सर्टिफिकेट लागते आणि ॲफिडेव्हिट, म्हणजे ज्या रिलिजन मध्ये आहात तुम्ही त्या रिलिजनचं सर्टिफिकेट तुम्हाला लागत असते आणि ॲफिडेव्हिट त्याच्याशिवाय लागलं तर ॲफिडेव्हिट हे लागू शकते. त्यानंतर बघा गुजराती आणि सिंधी जे मायनॉरिटी स्टुडंट आहेत त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मायनॉरिटी ॲफिडेव्हिट हे लागत असतात. मग हिंदी लिग्विस्टिक मायनॉरिटीचे स्टुडंट असतील तर त्यांना काय लागत असते, तर लिगल ॲफिडेव्हिट लागत असते किंवा मदर टंग ॲज हिंदी म्हणून सर्टिफिकेट लागत असते. तर हे सर्टिफिकेट लागत असतात स्पेशल रिझर्वेशन आणि मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी. तर जर तुम्ही एकही स्टुडंट असेल जिथे तुम्हाला वाटतंय की ऍडमिशन घ्यायचं त्या कॉलेजला, जरी तुम्ही नाही पण घेत असाल तरी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स पाहिजे. आणि MS नर्सिंगला तुम्ही ऍडमिशन घेता, मायनॉरिटी वाले स्टुडंट किंवा रिझर्वेशन वाले आहात तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स ठेवायचे आहेत. जरी तुम्ही हे डॉक्युमेंट्स नाही ठेवले तर तुम्हाला चान्सेस आहेत की ऍडमिशन कॅन्सल होईल किंवा तुम्हाला सरळ ओपन मधून टाकता येईल किंवा ऍडमिशन होणारच नाही. तर मायनॉरिटी आणि स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरी वाले हे स्टुडंट तुम्ही हे डॉक्युमेंट्स ठेवा, कारण तुम्हाला स्पेशल हे डॉक्युमेंट्स लागत असतात. त्यानंतर बघा सप्लिमेंटरी रिक्वायरमेंट. आता सप्लिमेंटरी रिक्वायरमेंट मध्ये बघा अटेम्प्ट सर्टिफिकेट लागत असते. जरी तुम्ही 12th म्हणजे HSC नंतर जरी तुम्ही अटेम्प्ट नाही दिले असतील, म्हणजे तुम्ही टेकन घेतले असतील अटेम्प्ट, म्हणजे 12वी नंतर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं असेल आणि तुम्हाला अटेम्प्ट लागले असतील, तर बघा अटेम्प्ट मध्ये आता 12वी एका वेळेवर मध्ये नाही तर 2दा 3दा असे तुम्ही 12वी दिला असेल तर तुम्हाला ते वेळेस अटेम्प्ट सर्टिफिकेट लागत असते. आता तुम्ही 1दा दिला असेल, 2दा दिला असेल, जरी तुम्ही 2दा ऍडमिशन म्हणजे 12वी दिली तर तुम्हाला अटेम्प्ट सर्टिफिकेट हे लागत असते. त्यानंतर बघा गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय तर बघा जे 12th नंतर स्टुडंट काही नीट करतात 1 वर्ष किंवा JEE करतात आणि ज्यांना मेडिकल फील्डमध्ये नर्सिंगमध्ये पण 2 वर्ष असे घालतात, 1 वर्ष घालतात, तर एक्झामला तुम्ही 1 वर्ष गॅप दिली असेल तर त्या स्टुडंटला जे
गॅप सर्टिफिकेट आहे, 1 वर्षाची गॅप असेल तर 1 वर्षाची गॅप सर्टिफिकेट, 2 वर्षाची गॅप असेल तर 2 वर्षाची गॅप सर्टिफिकेट असे बनवून घ्यावी लागते. आणि जरी अप्लिकेबल असेल तरच, म्हणजेच अटेम्प्ट सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट हे तुम्हाला अटेम्प्ट केलं असेल किंवा अप्लिकेबल असेल तरच तुम्हाला ठेवायचं असेल. जरी तुम्ही 12वी नंतर सरळ ऍडमिशन घेत असाल तर गरज नाही, किंवा 12वी एका वेळेवर पास झाले तर हे डॉक्युमेंट्सची गरज नाही. आणि पासपोर्ट साईज फोटो, आता पासपोर्ट साईज हे फोटो तुम्हाला ठेवायचे आहेत, मॅन्डेटरी आहेत. 10 तरी फोटो एका साईजचे पाहिजे तुम्हाला. आता असं नाही की एका जागी वेगळी फोटो आणि एका जागी दुसरी फोटो अशी देऊ नका. एकच साईजचे सगळे एकच टाईपमध्ये फोटो काढून घ्या. आता तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ऍटलीस्ट 10 तरी फोटो काढून ठेवा आणि 10 फोटो आपल्याकडे ठेवा. तर हे होते सप्लिमेंटरी रिक्वायरमेंट्स डॉक्युमेंट. तर तुम्हाला होप सो एवढे डॉक्युमेंट समजले असतील सगळ्यांना. त्यानंतर बघा मॅन्डेटरी फाईल नेम कन्व्हेन्शन्स. आता बघा, आता जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करता, तर अपलोड करताना तुम्ही त्या डॉक्युमेंटचं नाव काय देणार. डॉक्युमेंटला अपलोड केलं पण चुकीचं नाव तुम्ही दुसरं दिलं तर डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही, किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. त्यानंतर तुम्हाला ॲफिडेव्हिट लागेल. हे सगळे भानगडी होत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तर डॉक्युमेंट्सला प्रॉपर नाम द्या. तर आता बघा, डॉक्युमेंट्सचे टायटल आणि त्याला एक्सपेक्टेड तुम्ही एक्झॅक्ट नाम का द्याल, नाव का देऊ शकता. तर बघा, जे त्यांची मार्कशीट आहे, एसएससी ची मार्कशीट म्हणतात तिला, तर तिला नाव काय द्यायचं, तर एसएससी मार्कशीट पीडीएफ म्हणून नाव द्यायची. ठीक आहे. त्यानंतर 12 ची मार्कशीट आहे, म्हणजे HSC, म्हणजे तर आता HSC म्हणजे 12th होत असते, तर तिचं नाव काय देणार, HSC मार्कशीट पीडीएफ. सोबतच बघा आता MS नर्सिंगचा रिझल्ट स्कोर कार्ड, आता त्याला नाव काय देईल, CET स्कोर कार्ड पीडीएफ म्हणून. त्याच्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेटला नाव काय देणार, तर कास्ट सर्टिफिकेट पीडीएफ. डोमेसाईल सर्टिफिकेटला काय देणार, तर डोमेसाईल पीडीएफ. तर अशा प्रकारे नाव द्यायचे, एक्झॅक्ट नाव द्यायचे त्या डॉक्युमेंटचे, आणि त्याचे टायटल लक्षात घ्यायचं. त्या टायटलच्या अकॉर्डिंग तुम्हाला नाव द्यायचे आहे डॉक्युमेंट फाईल अपलोड करताना. तर हे होते तुमचे मॅन्डेटरी फाईल नाव कन्व्हेन्शन. आणि हे तुम्ही डॉक्युमेंट्स लक्षात घ्या. जे त्यांना पीडीएफ लागत असेल तर त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केले तर हे पीडीएफ तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड होऊन जाईल. तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला लवकरात लवकर बाकीची इन्फॉर्मेशन सुद्धा मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला क्लिक करून ठेवा. तुमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर समजता येतील आणि तुम्हाला जे ऍडमिशन घ्यायच्या प्रोसेसमध्ये हेल्प होईल. तर होपसो तुम्हाला सगळे डॉक्युमेंट समजले असतील, अरेंजमेंट समजले असतील, मॅन्डेटरी डॉक्युमेंट समजले असतील, रिझर्वेशनचे डॉक्युमेंट समजले असतील, सोबतच मायनॉरिटीचे आणि सप्लिमेंटरी डॉक्युमेंट समजले असतील, आणि तुम्हाला डॉक्युमेंटचं नाव काय द्यायचे पीडीएफला ते सुद्धा समजले असेल असं मला समजत आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरला असेल. होपसो व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा, अजून तुमच्या MS नर्सिंगच्या स्टुडंटला किंवा फ्रेंड्सला किंवा रिलेटिव्हला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.